सर्व वाचत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू यांनी या सृष्टीमध्ये उभयदृश्य अवतार घेऊन, अलौकिक अवतार घेऊन या जीवाच्या हिता करणे, भल्या करणे अनंत लीळा केल्या. आणि त्या लीळाचं आपण चिंतन करत, त्या लीळेतून जो परमेश्वराने दिलेली समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, ते आपल्या जीवनात उतरत त्याच परमेश्वराबरोबर आपला हा जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण आज परमेश्वराबरोबरच वेरूळला पोचलेलो आहे. आणि ह्या वेरूळच्या लेणीचं वैशिष्ट्य, वेरूळच्या लेणीचं महत्त्व परमेश्वर आपल्या भक्तांकरी सांगत आहे. देवाबरोबर बाईसा आहे, चांगदेव भट आहे आणि दादोस आणि जानोपाध्याय यांच्याबरोबर बरीच गावातली महाजन मंडळी आलेली आहे. आणि परमेश्वराने त्यांना जेवण वगैरे घातल्यानंतर दादोसांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या उपहाराचा परमेश्वराने स्वीकार केलेला आहे. आणि ह्या वेरूळच्या लेणीविषयी परमेश्वर सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहे. आणि आपल्यालाही ती माहिती करून घेताना आश्चर्य वाटेल. आणि त्यातून अप्रत्यक्षरित्या परमेश्वर देवी देवतेची विद्या, देवदेवतांची साधना याची माहिती आपल्याला देत आहे. एक दिवशी असं सर्वज्ञांचं पूजा अवसर झालेला आहे आणि मानकेश्वराच्या लेण्यामध्ये देव विहरणास गमन करतात. आणि त्याच वेळेस शिवलिंगाच्या देवळातील चौकात आसनस्थ उपिष्ट झाल्यानंतर त्या लेण्याला भुयार असतं आणि त्या भुयारातून देव अचानक जायला लागतात आणि सर्व भक्तांना सांगतात की तुम्ही आमच्या पाठीमागे या. तर सर्वज्ञ या भुयारातून गमन करण्यास सुरुवात करतात. पुढे सर्वज्ञ आहे, पाठीमागं बाईसा आहे, त्याच्या पाठीमागं चांगदेव भट आहे. अशा पद्धतीनं ती जी भक्ताची लाईन एका पाठीमागं एक चाललेली आहे. आणि बाईसा त्यांना देवाला अचानक विचारते की बाबा आपण कुठे जात आहोत. तर देव म्हणतात बाई घाबरू नका, तुम्ही माझ्या पाठीमागे या. आणि मग बाईसांनी देव परमेश्वराचा, सर्वज्ञांचा शेला पकडला, बाईसांच्या पदर चांगदेव भटांनी पकडला आणि असे एकामेकाला पकडत पकडत मोठी लाईन करत हे सर्व भक्तजन सर्वज्ञांच्या पाठीमागे त्या भुयारातून जात आहे. अनेक भुयारातून अनेक वेळेस जात असताना बऱ्याच वेळा चालल्यानंतर एका ठिकाणी भपकन असा उजेड पडला आणि तिथं घट मांडलेले होते. त्या भोवती वस्त्रानं गुंडाळलेले काही साधक होते. त्यांचे मस्तक अधोवदन करून साधनवंत बसले होते. आता भक्तजनांना भीती वाटली अचानक ते सर्व पाहिल्यानंतर, वेगवेगळ्या पद्धतीचे बरेच लोक बसलेले असल्यानंतर. परंतु देव सांगतात शांत राहा, काही बोलू नका आणि घाबरू नका म्हटले. आणि देव तसंच त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं न बघता ते त्यांच्या साधनेमध्ये मग्न असतानाच देव पुढे पुढे गमन करतात. आणि मग पुढं गेल्यानंतर बाईसा त्यांना विचारते देवाला की बाबा हे असं काय आहे, हे कोण आहे. आणि मग देव त्या सर्व साधकांची माहिती देतात. बाई हे सिद्धिप्राप्त पुरुष असलेले, आपल्या शास्त्रात जे सांगितलेले देवतेची उपासना करणारे हे साधक आहे म्हटले. शास्त्रोक्त उपासना म्हणजे काय देव म्हणतात, हे बाईसा म्हणतात. तर देव म्हणतात बाई हे या मुनीचे रहस्य आहे म्हटले. ती गूढ विधी आहे, कोणाला न कळणारा विधी आहे. हे अष्टभैरवांची साधना करत आहे आणि ते कुठेही कोणाला बघत नाही, काही नाही, आपल्या आपल्या साधनेमध्ये मग्न आहे. ज्या देवतेची साधना ते करतात त्या देवतेचं त्यांना विद्या भेटते आणि त्या विद्येच्या सुखामध्ये ते मग्न असतात. तर तुम्ही कोणत्या प्रकारचं घाबरू नका, शांतपणे राहा आणि काही बोलू नका. असं करत करत बऱ्याच वेळा पुढं गेल्यानंतर एक हवेशीर बसण्याची जागा तिथं सापडल्यानंतर तिथं देव थोडा वेळ बसतात. गमन केल्यानंतर त्या भुयारात बसल्यानंतर बाईसा म्हणते हे लेण्याचं नाव काय. ते म्हणले ईशाळूचं लेणं आहे म्हटले. आणि मग बाईसांनी विचारलं की हे कोणतं गाव. तिथून एक गाव दिसायचं. तर देव म्हणतात हे तर बाई वेरूळच आहे म्हटले. आणि मग देवाला बाईसा आश्चर्यजनक म्हणतात बाबा आपण सकाळपासून निघालो आहे, फिरतोय इथं बऱ्याच वेळ आणि फिरल्यानंतरही अजून वेरूळच आहे.
आपण बाहेर पडलोच नाही म्हणले. कितीतरी वेळ आम्हाला असं वाटलं खूप लांब आपण आलो असेल, खूप किती वेळ तरी आपण चालतो आहे. आणि मग देव म्हणतात, बाई हा संपूर्ण डोंगर 1.5 गाव म्हणजे 6 किलोमीटरचा आहे, इतकी चारी बाजूनी आवरत चौरस आहे आणि तो पूर्ण डोंगर कोरलेला आहे म्हटले. तुम्ही कुठे गेला तरी ते वेरूळच तुम्हाला दिसेल आणि वेरूळच्या बाहेर तुम्ही पडू शकत नाही म्हटले. अशा पद्धतीनं देव तिथं माहिती देतात. आणि तिथल्याच एका भुयाराच्या सज्जाच्या पडवीत खांबाला टेकून देव आसनस्थ होतात. तिथंच गुळणा होतो. बायसांनी चरणछाळन केलं असतं. विडा दिल्यानंतर बायसांनी बाबा हे कोणते लेणे म्हटले, हे लेणेचं नाव काय? तर देवाने सांगितलेलंच होतं. ते म्हणले हे ईशाळूचे लेणे आहे म्हटले. हे ईशाळूचंच लेणं आहे म्हटले. म्हणजे ईशाळू म्हणजे काय? आपल्या सूत्रामध्ये देवाने सांगितलं ईशाळूचे ईशाळू म्हणजे हे परमेश्वराने स्वतःसाठी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे आणि त्या लेण्याचं नाव ईशाळू आहे. तर देवनी असं सांगितलं, बाईमध्ये ईशाळू म्हणजे काय? आणि मग देवाने सांगितलं का ईशाळू म्हणजे सलग लक्ष ठेवून असणारा, कोणती चूक खपून न घेणारा, अशा पद्धतीचा वृत्तीचा. परंतु हा ईशाळू हा शब्द इथं जीवासाठी वापरल्यामुळं त्याचे वेगळे अर्थ निघू शकतात. संशय वृत्तीचा, वाईट प्रवृत्तीचा असाही अर्थ होतो. परंतु परमेश्वरासाठी हा शब्द वापरला आहे तर कोणतीही चूक सहन न करणारा, करून न घेणारा अशा पद्धतीचा आणि परमेश्वराने सतत लक्ष ठेवणारा अशा पद्धतीचा हा शब्द आलेला आहे. परंतु जीवाच्या बाबतीत हा शब्द जर वापरला तर संशयवृत्तीचा, वाईट प्रवृत्तीचा अशा पद्धतीने होतं म्हणले. तर मग ते कशावरून हे नाव पडलं हे बाईसांनी विचारलं. देव ते आख्यायिका सांगतात का एक जुगारी असतो म्हटले. तो आपल्या बायकोवरती संशय घ्यायचा, वाईट प्रवृत्तीत तिला त्रास द्यायचा. तो ज्यावेळेस तो जायचा तर तो एका खांबाला टेकून बसवायचा, जिथं आम्ही बसलेलो तिथं टेकून बसायचा आणि तो गावात जायचा. जो जिथं असेल तिथून त्याला हे बायको बसलेली दिसायची म्हटले. आणि तिलाही थोडंफार इकडं तिकडंसुद्धा हलता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, कारण तो आल्यानंतर त्रास द्यायचा. आणि मग तो जेवण करून नगरातूनच जुगार खेळून यायचा, बाजारहाट करून यायचा आणि तिला पाहत राहायचा म्हटले. ती अशीच एकदा बसलेली होती म्हटले. आणि त्याच वेळेस एक विषयानं भ्रष्ट झालेला, पतित झालेला एक साधू तो तिथं येतो. तो तिला पाहतो आणि तो त्या खांबाला चुना लावतो म्हटले. तशी काही तीच बसलेली असा भास व्हावा आणि तिला घेऊन तो निघून जातो. तो आल्यानंतर, तिचा नवरा आल्यानंतर त्यांनी बाजारहाट करून आणलेला असतो, फुलं आणलेले असतात बरंच, आणि आल्यानंतर तो पाहिल्यानंतर तो पाहतो की ही तर निघून गेली. अशा पद्धतीनं देवानी त्या मठाची आख्यायिका सांगितली. आणि मग तिथून सर्व आपल्या आपल्या मठामध्ये परमेश्वराने जिथं बिडार केलेलं आहे तिथं ते गमन करतात. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने ही बरीच माहिती या भक्तांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. आणि आजही आपण जर वेरूळच्या लेण्यामध्ये जर गेलो तर तिथं कितीतरी भुयारं आहे, परंतु ते बंद करून ठेवलेले आहे गव्हर्नमेंटने. तिथं कोणीही तिथं जात नाही, जाऊ शकत नाही. आणि पूर्ण डोंगर अप्रत्यक्षरित्या तिथं जर देवाने सांगितलेलं आहे, कोरलेलं आहे, तर आतमध्ये कितीतरी रहस्यमय अशा गोष्टी असू शकतात आजही. परंतु तिथं कुणी गेलं नाही, जाऊ शकलं नाही आणि जाऊ शकत पण नाही. त्या बरेचसे भुयार बंद करून टाकलेले, मोजक्या ज्या लेण्या आहे त्या पाहण्यासाठी आज फक्त आपल्याला भेटतात. अन्यथा आतमध्ये काय हे आपल्याला काहीच माहीत नाही. त्याचप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी दत्तात्रय प्रभूंची महिमा देव निरूपण करत होते आणि त्या निरूपणामध्ये बरेचसे गावातले लोक, चांगले चांगले जे महाजन आहे, श्रीमंत लोक आहे, तेही आलेले होते. आणि देव श्री दत्तप्रभूंची महिमा सांगत असताना दत्तप्रभूंच्या नुसत्या भेटीनंसुद्धा म्हणले, दर्शनानेसुद्धा जीवाची प्राप्ती होते, मुक्ती होते, जीवाची परमेश्वराची प्राप्ती होते. अशा प्रकारचं निरूपण केल्यानंतर सर्व श्रोत्यांना खूप समाधान वाटलं. आणि त्यावेळेस डखले आणि चांगदेव भट मात्र त्यांच्यावरती त्या निरूपणाचा परिणाम होतो. आणि तो परिणाम झाल्यानंतर ते दत्तप्रभूंचं दर्शन आम्हाला व्हावं असा हट्ट देवाकडं करतात. पण देव त्यांना समजावतात का ते तिथं आहे म्हटले, इथं नाही आहे, ते तिथं आहे, म्हणजे अर्थात माहूरला आहे. आणि जे आम्ही गेलो तर भेटतील का? देव म्हणतात नाही, ते अमोघ दर्शन आहे, ते तुम्हाला भेटू शकत नाही आणि तुम्ही कशाला जाता म्हटले. असं देवाने त्यांना समजून सांगितल्यानंतरही ते देवाकडं हट्ट धरतात की आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन व्हावं. आणि मग देव सांगतात, ब्रह्मविद्या आणि देवतांच्या ज्या विद्या आहे, परमेश्वराच्या देवतांचे निरूपण
असं बरंचसं निरूपण केल्यानंतर देव त्यांना सांगतात वर्तेचा दृष्टांत. भेटू शकतात, कोणाला भेटू शकतात? कोणत्या जीवाला भेटू शकतात, कोणत्या प्रवृत्तीच्या, कोणत्या अधिकाराच्या, कोणत्या योग्यतेच्या जीवाला भेटू शकतात. याच्यासाठी वर्तेचा दृष्टांत सांगितला. जे डोंबारी असतात ना, त्या डोंबारी जी एका दोरीवरून एका काठीकडून दुसऱ्या काठीकडं त्या दोरीवरून जात असतात आणि खाली तो डोंबारी वाजवत असतो. बरीचसे लोक जमा झालेले असतात, सभा असते. ती जी डोंबारी आहे, मुलगी असेल, मुलगा असेल किंवा स्त्री असेल, तर ते वरतून जात असताना ती इकडं तिकडं उजवीकडं डावीकडं कुठंही पाहत नाही. फक्त आणि फक्त जिथं जायचं आहे, जिथं पोचायचं आहे, ते त्याचा उद्देश आणि त्याचं ध्येय पक्क तिनं केलेलं असतं आणि त्या पद्धतीनं ती चालत असते. परंतु यदाकदाचित जर ती इकडं तिकडं जर तिनं पाहिलं, ती डिस्टर्ब झाली, तर ती खाली पडण्याची शक्यता आहे आणि खाली पडल्यानंतर तिचे हातपाय गुडघे फुटू शकतात, मोडू शकतात. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी हा वर्तेचा दृष्टांत सांगितला आहे. थोडक्यात काय की परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराची साधना करत असताना आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार विचार प्रणाली आहे, ती त्याग प्रणाली आहे, ती आपल्या मनामध्ये हृदयामध्ये साठवून त्याकडंच लक्ष देऊन आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, इकडं तिकडं न बघता, कोणत्या प्रकारचा विचार न करता त्याकडंच जर आपण लक्ष देऊन सातत्यपूर्ण चालत राहिलो तर नक्कीच आपण त्या ठिकाणी पोचू. पण यदाकदाचित आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आध्यात्मिक जीवनाचा हा प्रवास करत असताना आपण जर इकडं तिकडं बघितलं, अर्थात दोषात्मक जीवन, अविधीत्मक जीवन जर आपण बघितलं, तर आपले बी गुडघे नडगे फुटू शकतात. याचा अर्थ काय की आपल्यालाही नरक होऊ शकतं, आपल्यालाही दुःखात पडता येऊ आपण चतुर्विधीला जाऊ शकतो, स्थावर नरकाला जाऊ शकतो. म्हणून परमेश्वराच्या साधकांनी परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने हा वर्तेच्या दृष्टांताप्रमाणे जर तो राहिला तर नक्कीच तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. जर इकडं तिकडं जर बघितलं तर त्याचंसुद्धा नुकसान होऊ शकतं. अशा पद्धतीनं देवानी निरूपण केलं. परंतु तरीही त्यांच्या ते लक्षात आलं नाही आणि ते देवाला म्हणतात की देवा नाही तुम्ही जर आम्हाला जर दत्तप्रभूंचं दर्शन घडवलं तर घडू शकतं, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन घडवा आणि आम्ही तयार आहोत तुम्ही सांगाल त्या कृतीवरती, त्या आचारावरती, त्या त्यागावरती जायला. तर म्हटले देव म्हणतात जाल तर होईल म्हटले, पण जावं लागेल. इथं बसून थोडी परमेश्वराची दत्तप्रभूंचं तुम्हाला दर्शन भेटणार आहे. तर ते म्हटले आम्ही तयार आहोत, आम्हाला जायचं आहे. आणि अशाच मग देवानी मग सांगितलं की दत्तप्रभूंनाही तुम्हाला दर्शन देण्याची प्रवृत्ती असावी. याचा अर्थ म्हणून तुम्ही पण जसं आहे तसं आता लगेच निघत असाल तर भेटेल म्हणे परमेश्वर. अशा अवस्थेतच तुम्ही निघा म्हटले, ते भेटू शकतात. अशी प्रवृत्ती असू शकते असं मला वाटतंय, तर तुम्ही निघावं म्हटले. आणि निघताना मात्र गावोनी गावा जावे, एका गावात एकच मुक्काम, दुसरा मुक्काम झाला नाही पाहिजे. कोणत्या प्रकारच्या नातेवाईकांकडे तुम्ही, संबंधियांकडे तुम्ही जायचं नाही आहे. संबंध न वाचावे, म्हणजे संबंधियांचे जे नातेवाईक आहे, ओळखीचे आहे, त्यांच्या घरी मुक्कामही करू नये, त्यांच्याकडे जाऊ नये. नाही तर रस्त्याने आहे म्हणून आपण जर गेलो तर ते होणार नाही. आणि एकी भिक्षा न करावी, याचा अर्थ एकाच घरी भिक्षा करू नये असं नाही आहे. तर ज्या ठिकाणी भिक्षा केली त्याच ठिकाणी जेवण करू नये, किंवा एकाच घरी सारखं दररोज भिक्षेला जाऊ नये. अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं, आचार जर केला, तर यदाकदाचित परमेश्वर दत्तात्रय तुम्हाला भेट देऊ शकतात. आणि धर्मबुद्धीनंच ती जी भिक्षा आहे ती घ्यावी. वाढणाऱ्यांच्या मनाविरुद्ध भिक्षा घेऊ नये किंवा काही मागूनही घेऊ नये म्हटले. त्यांना तो आचार दिलेला आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या मातापुराला जर तुम्ही गेले तर तिथं पोचल्यानंतर मात्र घाटाखालीच तुम्हाला काही संन्याशाच्या वेशात काही लोक भेटतील आणि ते तुम्हाला भेटल्यानंतर ते विचारतील का तुम्ही कुठे जात आहात, आणि तुम्ही सांगणार की दत्तात्रय दर्शनाला. तर तेव्हा ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू आहे, परंतु ते काही दत्तात्रय प्रभू नसतील म्हणे. असंच पुढं तुम्ही गेल्यानंतर दुसऱ्या घाटाखाली ब्राह्मणांच्या वेशात काही लोक तुम्हाला भेटतील, तेही म्हणतील का आम्ही दत्तात्रय प्रभू आहे, परंतु तेही दत्तात्रय प्रभू नसतील म्हणले. पुढं गेल्यानंतर देवतेच्या दक्षिण दारवंट्यात गोंधळी लोकांकडून गोंधळ चालू असेल, नाचणे, कीर्तन, देवीचं भजन, स्तुती, स्तुमन, अशा बराचसा कार्यक्रम चालू असेल म्हटले. आणि त्या कार्यक्रमामध्ये काही लोक गोंधळ घालताना दिसतात. निळे टोपे, बोटात कवड्याचेच अलंकार परिधान केलेले गोंधळ घालत असलेले तुम्हाला म्हणतील की आम्ही दत्तात्रय प्रभू नाही. ते नाही म्हणतील, परंतु ते दत्तात्रय प्रभू असतील म्हटले. हे लक्षात ठेवावं आणि त्यांचं तुम्हाला दर्शन होईल म्हणले.
तर असा विधी विला, परंतु ही विधी जर तुम्ही बरोबर व्यवस्थित जर केला तरच दत्तप्रभूंचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. आणि होकाजी असं म्हणून त्यांनी सर्वज्ञांचं दर्शन घेतलं आणि निघाले माहूरच्या दिशेने दत्तप्रभूंच्या दर्शनाला. आता परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार विचारप्रणाली, आपल्यालासुद्धा तत्त्वज्ञानात सांगितलेली आचार विचारप्रणाली आहे, ती आचार विचारप्रणाली जर आपण फॉलो केली, आपण पूर्णपणे तंतोतंत पाळली, तर नक्कीच परमेश्वराचं सुद्धा दर्शन आपल्याला होईल. ज्या पद्धतीनं या भक्तांना चांगदेव भट आणि डखल्यांना सांगितलं की दत्तप्रभूंचं दर्शन तुम्हाला होईल, परंतु अशा अशा आचारप्रणालीमध्ये तुम्हाला राहावं लागेल. स्वामींनीसुद्धा आपल्याला जो विहित आचार केलेला मांडलेला आहे, आचार दिलेला आहे, तो कशासाठी आहे? फक्त तो परमेश्वरात भेटण्यासाठी. आपल्याला एक संबंध आहे ज्ञानाचा, बोधाचा. आता पुन्हा संबंध ही अस्तिपरी सांगितली देवाने. त्यातून जर आपण आचार करत करत जर सातत्यपूर्ण आपल्या जीवनाची, आपल्या आध्यात्मिक जीवनाचा जर प्रवास आपण करत राहिलो आणि त्या प्रवासापर्यंत आपण साध्य आपलं ध्येय जे आहे कोणत्या प्रकारचं न विसरलो, इकडं तिकडं न बघता आपला साधना भरी, आपला देव भला, आपला धर्म भला आणि आपण भले, अशा पद्धतीनं कोणत्या प्रकारचा विचार न करता इकडं तिकडं न बघता सातत्यपूर्ण आपल्या ध्येयाच्या आपल्या दृष्टीमध्ये ठेवून ध्येयाला चालत राहिलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटतील. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी दत्तप्रभूंचं दर्शनसुद्धा अमोघ जरी असलं तरी तेही होऊ शकतं, परंतु त्याच्यासाठी जी आचारप्रणाली आहे ती आचारप्रणाली आपण स्वीकारली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जे डखले आणि चांगदेव जे आहे ती देवगिरीला गेले. आता देवगिरीला गेल्यानंतर तिथले तेच एरियातले असल्यामुळे त्यांचे संबंधी आहे, ओळखी आहे, सर्व आहे. तिथल्या छावणीच्या बाजारात आले. आता बाजारात बऱ्याच गोष्टी असतात, कडेदोरे असतात, गाठ्या असतात, अलंकार असतात, खाऊचे दुकानं असतात, बऱ्याच अशा गोष्टी असतात. आणि त्यांच्या डोक्यात ते येतं की पदार्थ पाहिल्यानंतर डखले म्हणतात आपण आता घेऊन त्यांना देऊ, कोण जाणे आता परत आपलं येणं होणार की नाही. देव जर भेटले, दत्तप्रभू जर भेटले तर आपल्याला परत येता येणार नाही, आपले संबंधी भेटणार नाही, आपले नातेवाईक भेटणार, आपल्या घरी जाता येणार नाही. म्हणजे त्यांनी मनात गृहीत धरलं की आपल्याला दत्तप्रभू भेटणार आणि भेटल्यानंतर आपली मुक्ती होणार, आपला उद्धार होणार. त्याच्यामुळं आता आपलं परत भेटणं होणार नाही. आणि तिथंच त्यांच्या मनातले जो नकारात्मक विचार आहे तो दत्तप्रभूंच्या दर्शनाला अडथळा ठरला. भेट झाल्यानंतर पुन्हा येणं होईल न होईल अशा पद्धतीचा ते विचार करायला लागतात. त्याच्यामुळं ते विचार करतात की आपण इथलं काहीतरी घेऊ आणि कोणाकडं तरी कोणाच्या तरी हातोपर हातो घरी पोचून देऊ. आता चांगदेव म्हणता गोसाव्यांनी काय सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा म्हटले. जर आपल्याला दत्तप्रभूंचं दर्शन पाहिजे असेल तर दत्तप्रभूंचं दर्शनासाठी परमेश्वरांनी जो आपल्याला आचार सांगितलेला आहे तो आचार पाळला तरच आपल्याला करता येईल. आणि देवाने स्पष्ट सांगितलं आहे संबंधीच्या घरी न वाचावे, म्हणजे कुठं जाऊ नका, नातेवाईकांच्या ठिकाणी जाऊ नका, त्यांचं मननचिंतन करू नका, एका गावात एकाच वेळेस राहा आणि भिक्षा मागून खा. त्याच्यामुळं नातलागांना तुम्ही काही भेटू नका आणि तो मनात विचारही आणू नका म्हटले. आपल्याला दत्तप्रभूंकडे जायचं आहे. आता दखले मात्र विचार आलेला आहे आणि चांगदेव भट मात्र देवाने सांगितलेला आचार पक्का पकडलेला आहे. तर डखले म्हणतात अहो आपण असं करू नका, आपण कुठं जाणार आहे, आपल्याला त्यांच्याकडे जायचंच नाही, आपण काय करू इथलं सामान घेऊ आणि उभ्या उभ्याच विचारपूस न करताही आपण त्यांच्याकडे देऊन टाकू आणि निघून जाऊ पुढं लगेच. घरातही जायचं नाही आणि त्यांच्याशी बोलायचं नाही, काहीच नाही, फक्त सामान देऊन आणि आपण पुढं निघून जाऊ. आता नावीलाज होतो चांगदेव भटाचा. त्या पद्धतीनं ते काही पदार्थ घेतात आणि डाऊलवाडीला ते जातात. तिथं त्यांची कन्या असते डखलेची आणि तिला आपण देऊ आणि तसंच पुढं निघू असा त्यांचा विचार होतो. आणि मग परस्परेच बाहेर कोणाला नाही भेटल्यानंतर आपण जाऊ असं ठरून गेले. आणि ते तिथं गेल्यानंतर परस्परच बाहेर न कोणाला भेटले नाही, काहीच नाही, म्हणाले घ्यावं हे आमच्या लेकीला द्या म्हटले, कोणी नातेवाईक असेल त्यांचा, आणि आमच्या लेकीला देऊन टाका म्हणे, एवढा आमचा निरोप द्या फक्त. तेव्हा ते म्हणले अरे पुढं का येत नाहीत म्हटले, तुम्ही या. आता कोणत्या नातेवाईकाकडे गेल्यानंतर आपण असं बाहेरच्या बाहेर येऊ शकत नाही, किती घाई असो काही असो. तर त्या 2 मिनटं थांबा, पाणी तर घ्या, चहा तर घ्या, तो एक संस्कार पण असतो. त्याच्यावर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सुद्धा कसे त्यांना जाऊ देतील. ते म्हटले अहो तुम्ही पुढे तर या, 2 मिनटं तर या, तुम्हाला काय नेमकं सांगायचं हे तर सांगा. ते पुढं काही येत नाही. डकले म्हणाले अहो आम्हाला गोसावींनी विधी सांगितलेला आहे, त्यामुळं आम्ही ते येऊ शकत नाही, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा, हे सामान घ्या आणि आमच्या लेकीपर्यंत पोचवा. तर ते म्हणू लागले नाही हो, असंच आपणच उभे राहा म्हटले,
भेटा आणि जा, आम्ही कुठं तुम्हाला काही करतो आहे, तुम्ही तुमच्या आचारावर आहेत, देवाने तुम्हाला जो बी आचार विहिला आहे तो तुम्ही करा, 2 मिनटं भेटा आणि भेटल्या भेटल्या पाणी घ्या, काहीतरी घ्या, असं पद्धतीनं ते म्हणतात. नकले म्हणले नाही आमचा विधी भंगेल म्हणले. तर ते म्हणू लागले अहो असं काही नाही, भेटा आणि जा म्हटले, तुमच्या लेकीला भेटा आणि जा, 2च मिनटं तुम्ही बाहेरच राहा, आतून त्या लेकीला बोलवतो आणि त्यांना तुम्हाला ते भेट होईल आणि त्याच पद्धतीनं जा. आता नावीलाच होतो त्यांना, ते लगेच त्यांच्या लेकीच्याच घरी गेलेले असतात, बाहेरच्याच काही पाहुण्यांकडे ते देणार असतात, ते लगेच बाजूबाजूला असतील किंवा घरात असेल, त्या लेकीला ते बोलावतात आणि ती आता कन्या आहे, मुलगी आहे, मुलीला आईवडिलांविषयी आपोआपच एक प्रेम असतं माहेरचं. तर ते म्हटले या 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 आणि बसा बसा बसा. तर कन्येने हाताला धरूनच पलंगावर बसवलं म्हटले त्यांना. आता त्या कन्येला काय माहिती आहे कशासाठी गेलेले आणि काय गेलेले, आणि देवाने तर सांगितलं होतं का तुम्ही जाऊच नका, गेल्यानंतर तर या गोष्टी होणारच आहे. आता मुलगी समोर आली आणि ती मुलगी काही न बोलता वडिलांचं ऐकेल आणि त्या पद्धतीनं त्यांना करू देईल असं शक्य तरी आहे का? तिनं जबरदस्ती हाताला पकडलं डखलेंना आणि पलंगावर बसवलं, त्यांचे पाय धुतले. ते म्हटले आता जेवण करा आणि मग जा कुठं जायचं ते. त्यांनी लगेच पाणी ठेवलं, उठणं लावून त्यांना आंघोळी घातल्या. यांना नावीलाज झाला, जबरदस्ती त्यांनी हे सर्व जेवण होईपर्यंत संध्याकाळ पण झाली होती. आता त्यावेळेस का लगेच स्वयंपाक तयार आहे का? आजकालचे आज निरोप देता येतो आम्ही येणार आहे, तयार करून ठेवतात. या अचानक गेलेले आहे आणि मग ते आंघोळी पांघोळी जेवणं, त्यावेळेस पुरा दिवसच तिथंच गेला. आज संध्याकाळ झाली आणि मग ते म्हटले आता तुम्ही काय करा, मुक्काम करा, सकाळी सकाळी जा, आम्ही तुम्हाला कुठं थांबवलं आहे म्हटले. रात्री तिथंच झोपले, सकाळी लवकर उठून ते निघाले. आता हे निघाल्यानंतर पण चांगदेव भट्टांच्या ते लक्षात आलं होतं. चांगदेव म्हणाले हे काय डकले, आता कुठं जाता म्हटले. गोसावींनी जे नको म्हटलं होतं तेच आपल्याकडून झालं, आता दत्तप्रभूंचं दर्शन आपल्याला कसं होईल म्हटले. हे शक्य नाही म्हटले. देवाने जे सांगितलं होतं ते आपल्याकडून भंगलं, आपण कोणत्या प्रकारचा आचार करू शकला नाही, त्याच्यामुळे आपल्याला आता दर्शन होणार नाही, 100% आहे. आता आपण चला म्हणले परत गोसावींच्या दर्शनाला, आपण रिटर्न चला, कारण आपली योग्यता नाही, पात्रता नाही. देवाने एवढं सांगितलं आहे का दर्शन होताच मुक्ती आहे, उद्धार आहे. आणि आपल्याला विनंतीला मान देऊन परमेश्वराने आपल्याला विहित आचार सांगितला आहे आणि तो आचार जर केला असता, खूप मोठा आचार नव्हता, परंतु तो जर केला असता तर आपला डायरेक्ट उद्धार झाला असता, खूप काही गोष्टी करायची गरज पडली नसती. पण जीवाची प्रवृत्ती असते, देवाने कितीही सांगितलं तर पण जीवाचं ऐकतो परंतु परमेश्वराचं ऐकत नाही आणि तिथंच तो फसत असतो. तसं पाहायला गेलं तर अनंत जन्माच्या अनंत सृष्टीतून जन्मवृत्ती करत करत त्यांना किती मोठी देवाने संधी दिली होती आणि दत्तप्रभूंचं दर्शन होतं, त्यांना मुक्ती उद्धार काय असेल ते होणार होतं आणि खूप मोठा आचार नसतानासुद्धा ते मात्र फसले. आणि हे फक्त म्हणून देवाने सांगितलं सबंधियांचा त्याग तो विशेष त्याग आहे म्हटले, कारण ते लागले पण असतं, ते अटॅचमेंट असते, त्यातून ते बाहेर पडणं इतकं सोपं नाही आहे. आणि मग ते परत दर्शनाला देवाच्या येतात. सर्वज्ञांना ओसरीत आसन होतं, त्यांना पाहून सर्वज्ञान दत्तप्रभूंचं तीर्थ करू आले म्हटले. आता देवाला माहिती आहे कोण कुठं जाणार कायपर्यंत, ती सरड्याची झेप फक्त कुंपणापर्यंत देवाला माहिती आहे. देव सर्वज्ञ, देव त्यांना एक चेष्टेने मस्करीने म्हटले या दत्तप्रभूंचे तीर्थ करू आले म्हटले बघा हे. आणि मग हास्य केलं त्यांनी, दंडोबा श्रीचरणाला लागले, मस्तक टेकवलं. सर्वज्ञ म्हणाले काय हो आलात म्हटले लगेच तुम्ही, झालं का दर्शन? आता देवाला माहिती आहे. आणि मग देवाला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला आणि मग देव म्हणतात अहो दत्तप्रभूंचं दर्शन होणं एवढं सोपं नाही आणि तुम्हाला कसं काय दर्शन होईल म्हटले. ते अमुक दर्शन आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं परंतु तुमच्या ते लक्षात आलं नाही. जसं म्हणले देवाने सांगितलं, मग भट्टीची ऊब जसं दिव्याला कशी काय येणार म्हटले. थोड कष्टप्रद गोष्टी, कष्टाने मिळणारा खूप मोठा आनंद, खूप मोठं सुख तुम्हाला भेटणार होतं, परंतु ते थोडंही त्याग तुम्ही करू शकले नाही. आणि म्हणून मी सांगत राहतो आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे, आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. आजचं सुख काय आहे, नातेवाईक आहे, देणं घेणं आहे, मानपान आहे, पैसा अडका आहे, याच्यात सुख वाटतं आहे. परंतु ह्या सुखाचा जर त्याग केला तर परमेश्वर जे आपल्याला आनंद देणार आहे ते निर्तिशय सुख हे खूप मोठं आहे. आणि आज दुःख काय की यांचं तोडल्यानंतर लोक काय म्हणतील किंवा आपल्याला थोडंशी अटॅचमेंट असल्यामुळे तो त्रास होईल, परंतु ह्या त्रासाचा आपण जर सहन केलं तर खूप मोठा त्रास, खूप मोठं दुःख आपलं मिटणार आहे. परंतु हे जीवाच्या लक्षात येत नाही
आणि मग परमेश्वर डुळक्याचा दृष्टांत तिथं साळकात बाळकाचा, तर कोणी एक आई असते म्हटले, आणि ती आई ते बाळाला रडू आल्यानंतर तिला दूध पाजण्यासाठी एका वाटीत दूध घेते आणि त्याला भरवायला सुरुवात करते, परंतु ते पित नाही. इकडं तोंड कर, इकडं तोंड कर, परंतु ती आई त्याला जबरदस्ती ती पाजतच असते. शेजारणी येते, म्हटले बाई हा दूध पित नाही, ह्याला भूक लागेल तेव्हा घेईल, कशाला ते दूध सांडवते. तर ती आई म्हणते हे दूध सांडतंय वाया जातं आहे त्याचा मला विचार नाही, त्याच्या पोटात एखादं 2 थेंब गेलं तर ते तेवढंच शांत राहील, त्याला झोप लागेल, तो मोठा होईल. अशा पद्धतीने वाया गेलेल्या गोष्टीचा विचार न करता ती आई त्याला जशी भरवत असते, तसं परमेश्वरसुद्धा थोडं 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 ह्या जीवाला देत असतात. तो जीव मात्र घेत नसतो, तो इकडं सांडव तिकडं सांडव, परंतु काय वाया जातं, कितीतरी सृष्ट्या वाया गेल्या, कितीतरी परमेश्वराचे सन्निधानातले आपले जन्म वाया गेले, परंतु तरीही परमेश्वराचा देण्याचा जो हट्ट आहे, ज्ञानाप्रेमाचा अयोग्य जीवाला योग्य करण्याचा जो हट्ट आहे, तो मात्र थांबत नाही. आणि कधीतरी हा समजेल, कळेल, थोडं थोडं घेत घेत कधीतरी परमेश्वराच्या ज्ञानाच्या प्रेमाला पात्र होईल आणि त्याचा उद्धार होईल. हीच प्रवृत्ती परमेश्वराची असल्यामुळं परमेश्वर सतत प्रयत्न करत असतात. आणि अशा पद्धतीनं सर्व भक्त जो आहे, डखले चांगदेव भट मुख्य करून परमेश्वरांनी हे निरूपण केलं. आणि आम्ही तुम्हाला आजच संधी दिली असं नाही आहे, अनेक वेळा संधी दिली, परंतु ही संधी कशामुळं तुमची गेलेली याची जाणीव करून घ्या. आजही आपण विचार करत असताना, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा जीवन प्रवास करत असताना आज आपल्याला जे अडथळे आहे, मग ते अनुसरणाचे असेल, आचाराचे असतील, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे आपण करत आहे, ते अडथळ्यातूनच आपण मागच्या जन्मामध्ये ह्या धर्मावरून गेलेलो आहे आणि नरकात पडलेलो आहे. कारण कालचे अडथळे तेच आजचे अडथळे आहे, आणि त्या अडथळ्यावर जर आज आपण मात केली तर मात्र ते अडथळे पुन्हा येणार नाही, दुसरे अडथळे येत राहतील. जसं 10वीचा विद्यार्थी आहे, 10 विषय पेपर देतो, अभ्यास केलेला असतो, परंतु 7 विषय पास होतो, 4 विषय नापास होतो. त्याला आता पुन्हा जे पास झालेले विषय ते त्याला पास करायची गरज नाही, त्याला आता जे राहिलेले विषय तेच पास करावं लागणार आहे, आणि त्याच्यानंतर तो पुढच्या वर्गात जाणार आहे. तसंच आज आपल्याला जे अडथळे निर्माण झालेले आहेत, तेच अडथळे मागच्या वेळेस होते, आणि त्याच अडथळ्यावर ते आपण त्यावेळेस मात करू नाही शकलो, म्हणून धर्मावरून गेलेलो आहे असा विचार करून आजचा अडथळा आपल्याला कधी ना कधी मात करावाच लागेल. ह्याच अडथळ्यामुळं, ह्याच अडचणीमुळं मी धर्मावरून गेलो, मला देव भेटला नाही, असा विचार केला तर त्या अडथळ्यांवरती मात करून आपण पुढे जाण्याची, परमेश्वर प्राप्तीची आस जर धरली, वासना जर ठेवली, तर नक्कीच परमेश्वरसुद्धा आपल्याला सहाय्य करतात. म्हणून आजच्या अडथळ्यांचा विचार करून, आजचा अडथळा तोच कालचा होता आणि कालनं मात केल्यामुळं आज आलेला आहे, आता आज मात केला तरच आपल्याला परमेश्वर भेटेल, अशी वासना ठेवून त्यावरती प्रयत्नवादी राहून परमेश्वराने सांगितलेली जी आचारप्रणाली आहे ही काही खूप मोठी नाही आहे, सर्वसाधारण आहे, साधी आहे, जीवाला करण्यासारखीच आहे. फक्त त्याचं जे लागलेपण आहे, ते अटॅचमेंट आहे, ती तुटून आपल्याला किती मोठा फायदा होणार आहे याचा जर जीवाने विचार केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.